चिकन शोरमा आपल्यापैकी अनेक जण आवडीने खात असतील, पण याच चिकन शोरम्यामुळे एका तरुणाचा जीव गेल्याचा आरोप होतोय। मुंबईच्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र नगरमधली ही घटना आहे। प्रथमेश भोगसे या 19 वर्षाच्या मुलासोबत ही घटना घडली आहे। 3 मेच्या संध्याकाळी एका स्टॉलवर प्रथमेशने चिकन शोरमा खाल्ला होता, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला। त्यामुळे कुटुंबियांनी जवळच्या डॉक्टरकडे त्याला नेलं। औषधांनी थोडा आराम मिळाला, पण 5 मेला सकाळपासूनच प्रथमेशला पुन्हा पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। कुटुंबियांनी प्रथमेशला केईएम रुग्णालयात दाखल केलं। तिथल्या उपचारानंतर प्रथमेशला घरी आणण्यात आलं, पण त्याची तब्येत पुन्हा बिघडली। पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण तब्येतीत कोणतीच सुधारणा नव्हती। अखेर 7 मेच्या सकाळी प्रथमेशचा मृत्यू झाला। या प्रकरणाच्या तपासात प्रथमेशचा मृत्यू खराब झालेल्या चिकनपासून बनवलेला शोरमा खाल्ल्यामुळे झालाय असं समोर आलेलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी शोरमा विकणाऱ्या दोघांना अटक सुद्धा केली आहे। पण तुम्हीही जेव्हा बाहेरचे खाद्यपदार्थ खातात तेव्हा ते खराब झालेले नाहीत ना, याची खात्री नक्की करून घ्या।